रविवारच्या बाजारातून 1,500 रुपये किमतीचा खोटा सोन्याचा हार घेऊन 2 तरुणांनी चक्क एसबीआय बँक गाठली। तेथे जाऊन सोने गहाण ठेवून कर्जाची मागणी देखील केली। मात्र क्षणात त्यांचा भांडाफोड होऊन त्यांची रवानगी थेट पोलीस ठाण्यात करण्यात आली। सदीक शामक शेख वय 28 राहणार जळगाव फेरण, उद्धव गंगाधर साळुंके वय 32 राहणार गोलडगाव असं संशयितांचे नावे असून जवाहरनगर पोलिसांनी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। एसबीआय बँकेच्या शिवाजीनगरच्या शाखेमध्ये उद्धव सदीक दुपारी 2 वाजता गेले होते। कर्जाची गरज असल्याचे सांगून गोल्ड लोनसाठी सोने गहाण ठेवण्याची तयारी त्यांनी दर्शवली। त्यासाठी हुबेहूब सोन्याचा वाटाचा एक हार देखील बँक कर्मचाऱ्यांच्या हाती ठेविला आणि मात्र कर्मचाऱ्यांना तेथेच संशय आला। त्यांनी तत्काळ पोलिसांना संपर्क साधला। निरीक्षक सूरज बंडकर यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक अर्जुन राऊत, अंमलदार मारुती गोरे, विष्णू काळे यांनी बँकेत धाव घेतली। तोपर्यंत सादिक पळण्याच्या तयारीत होता। गोरे यांनी मात्र त्याला पकडून ठेवले। त्याचा मित्र उद्धव सुतगिरणी चौकात दुचाकीसह उभा होता। पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेत त्यालाही ताब्यात घेत दोघांना ठाण्यात नेलं। उधारी फेडण्यासाठी केला प्रयत्न अशी त्यांनी कबुली दिली। उद्धव सदीक दोघेही सुशिक्षित असून दोघांचे बाहेर मोठ्या प्रमाणात व्यवहारातून उधारी आहे। ती फेडण्यासाठी दोघेही झटपट पैशाचा मार्ग शोधत होते। त्यापूर्वी त्यांनी बदनापूरच्या एका बँकेत असाच प्रयत्न केला, मात्र तिथून त्यांना हाकलून देण्यात आलं। बँकेने यात तक्रार देण्यास नकार दिल्यानं अंमलदार मारुती गोरे यांच्या फिर्यादीवरून यात गुन्हा दाखल करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, या न्यूज, छत्रपती संभाजीनगर।